नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण सरळ व्याजावरील उदाहरण पाहणार आहोत. उदाहरण आहे, एका रकमेची सरळ व्याजाने 2 वर्षाची रास 2160 रुपये व 5 वर्षाची रास 2700 रुपये होती, तर व्याजाचा दर शेकडा दर किती? ऑप्शन्स आहेत 10%, 12%, 15%, 11.1/9%. 3 वर्षाचे सरळ व्याज बरोबर 5 वर्षाची रास वजा 2 वर्षाची रास बरोबर 2700 वजा 2160 बरोबर 540 रुपये. म्हणून 3 वर्षाचे सरळ व्याज 540 रुपये, 1 वर्षाचे सरळ व्याज बरोबर 540 भागिले 3 बरोबर 180 रुपये. म्हणून 2 वर्षाचे सरळ व्याज बरोबर 180 गुणिले 2 बरोबर 360 रुपये. 2 वर्षाचे सरळ व्याज 360 रुपये, 2 वर्षाची रास 2160 रुपये, म्हणून मुद्दल काढता येईल आपल्याला. मुद्दल बरोबर रास वजा सरळ व्याज. 2 वर्षाची रास 2160 रुपये वजा सरळ व्याज 360 रुपये बरोबर 1800 रुपये 2 वर्षासाठी मुद्दल आहे. म्हणून यावरून आपल्याला व्याजाचा दर काढता येईल. सूत्र आहे पी गुणिले आर गुणिले एन छेद 100 बरोबर आय. आय म्हणजे सरळ व्याज, पी म्हणजे मुद्दल, आर म्हणजे व्याजाचा दर आणि एन म्हणजे मुदत वर्षे. यावरून आपल्याला आर ची किंमत म्हणजे व्याजाचा दर बरोबर हे 100 इकडे गुणिले होईल, म्हणजे आय गुणिले 100 छेद पी गुणिले एन हे भागिले होईल, पी गुणिले एन हे छेदस्थानी असेल. किमती ठेवल्यानंतर 3600 रुपये सरळ व्याज गुणिले 100 छेद मुद्दल 1800 रुपये आणि मुदत 2 वर्षे. शून्याला शून्य गेले म्हणून 360 गुणिले 1 छेद 18 गुणिले 2 36 येईल. 36 न जर 360 ला भागले तर 10 येईल. म्हणून व्याजाचा दर बरोबर दर शेकडा 10% असेल. ऑप्शन नंबर 1. पुढील उदाहरण, एका रकमेची सरळ व्याजाने 4 वर्षाची रास 1312 रुपये व 6 वर्षाची रास 1568 रुपये होती, तर व्याजाचा दर शेकडा दर किती? ऑप्शन्स आहेत 12%, 15%, 8%, 16%. हे उदाहरण सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा. धन्यवाद.